नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. या कार्यक्रमात आम्ही जसे राजकीय विषय चर्चेला घेतो, तसेच तुमच्या रोजच्या जीवनाशी निगडीत असलेल्या विषयांवर चर्चा करण्यावर आणि त्यातल्या अडचणी मांडण्यावर आमचा भर असतो. निरगुडकर सर हे अनेक विषयांवर स्वतः असा फिरून सुद्धा अभ्यास करतात. त्यांचा स्वतःचा एक त्याचं अंडरस्टँडिंग आहे, त्यांचं विश्लेषण असतं आणि सडेतोड रोखठोक बोलायला कधीही मागे पुढे पाहत नाहीत. सर, फ्रायडे नो कॉर डे MMRD यांनी निर्णय घेतला. खरं म्हणजे सरकार जेव्हा अशा प्रकारचं निर्णय घेते, तेव्हा हा निर्णय आपण कशासाठी घेतलाय, हा प्रत्यक्षात उतरवणं शक्य आहे का? आणि जर शक्य नसेल, तर मग उगीच घोषणा करून ठेवायची आणि मग त्यातल्या अडचणी काय आहेत त्या नागरिकांना त्याच्यात सोडून द्यायचं नागरिकांना त्यांच्या हाल हवालावर आणि पुढे मग हे करायचं. नेमकं काय झालं? तुम्हाला मी सांगतो की आपल्याकडे नरिमन पॉइंट कफ परेड हे मुंबईचे बिझनेस डिस्ट्रिक्ट होते. म्हणजे एक प्रकारे आर्थिक व्यवहाराची राजधानी भारताची कुठे आहे तर ती मुंबईत आहे. आणि मुंबईतलं बिझनेस कॉन्सन्ट्रेशन कुठे होतं तर ते कफ परेड आणि नरिमन पॉइंटमध्ये होतं. नरिमन पॉइंट हा 1970च्या दशकामध्ये रिक्लेम करून उभी केलेली लँड आहे. त्याला एक मर्यादा होती. ती मर्यादा एक प्रकारे एक्झॉस्ट झाली, ती भरून गेली आणि मुंबईचा विस्तार आणि आर्थिक ऍक्टिव्हिटी खूप जोरात वाढत होत्या. मुंबई उपनगरात विस्तारत होती. म्हणून 3 दशकांपूर्वी आपल्याकडे बीकेसीची कल्पना अस्तित्वात आली. बीकेसी म्हणजे काय तर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. बांद्रा कुर्ला हे नाव का तर एकीकडे एका बाजूला वेस्टर्न लाईनवरचं बांद्रा स्टेशन आणि दुसरीकडे सेंट्रल लाईनवरचं कुर्ला स्टेशन, या दोघांच्या बेचक्यातली जी मिठी नदीच्या बाजूची असलेली जागा आहे, धारावीच्या लगतची, ती एक प्रचंड मोठी जागा बिझनेस डिस्ट्रिक्टसाठी दलदलीचीच एक प्रकारे जागा, त्याच्यावर भराव टाकून तिथे बीकेसी नावाचा एक महाकाय असा प्रदेश उभा राहिला, जिकडे आपलं आता बुलेट ट्रेनचं स्टेशन देखील येणार आहे. आता या संपूर्ण परिसरामध्ये विकास इतक्या वेगाने झाल्या, तुम्ही सांगाल ती बँक आज त्याचं हेडक्वार्टर्स तिकडे आहे. तुम्ही सांगाल त्या बँकेची मोठी मोठी फायनान्शियल इन्स्टिट्यूशनची ऑफिसेस तिकडे आहेत. तिकडे उत्तम हॉस्पिटल आहे. या सगळ्यामुळे तिकडे जवळपास 5 ते 6 लाख कर्मचारी रोज प्रवास करतात. 25 ते 30 हजार प्रायव्हेट व्हेकल्स तिकडे येतात. याशिवाय रिक्षा, टॅक्सी येतात, त्या वेगळेच. म्हणजे लोक येतात कुठून, आपल्या घरातून कार घेऊन येतात आणि थेट बीकेसीत आपल्या ऑफिसमध्ये पोहोचतात. दुसरा पर्याय, ठाण्याहून निघाला, कल्याणहून निघाला, तो कुर्ल्याला उतरला आणि कुर्ल्याहून रिक्षाने बीकेसीत आला, किंवा गोरेगावहून निघाला, किंवा इथे चर्चगेटहून निघाला आणि तो आला कुठे तर तो बांद्र्याला आला आणि बांद्र्याला रिक्षा टॅक्सी करून बीकेसीत पोहोचला. आता बीकेसीला यायला या दोन्हीकडून जे रस्ते आहेत, दॅट इज कॉल्ड मेन आर्टरीज, त्या आर्टरीज आता अरुंद वाटत आहेत. त्या आर्टरीजमुळे एवढा ट्रॅफिक, सकाळी जातानाचा ट्रॅफिक एवढा प्रचंड असतो आणि तो प्रचंड आणखीन वाढायचं कारण म्हणजे तिथे नवीन पूल बांधला जातोय. त्या पुलाचं काम आणखीन चालू आहे. ते दशकानुदशक आपल्याकडे चालू आहे, तुम्हाला सांगतो. आणि त्या सगळ्यामुळे एक प्रचंड मोठा ट्रॅफिकचा गोंधळ तिकडे होतो. पाऊण पाऊण एक एक तास लोकांना तिथे अडकून पडावं लागतं. 9च्या ऑफिसची डेडलाईन जर तुम्हाला गाठायची असेल बीकेसी मध्ये, तर तुम्हाला शेवटच्या 2 किलोमीटर करता पाऊण ते 1 तास लागतो. काही काही ऑन वर्स डे अशी परिस्थिती आहे. अगदी पार आंबेडकर रस्त्यापासून, म्हणजे जे 2-2.5 किलोमीटरवर आहे, तिथपासून जो ट्रॅफिक चालू होतो तो बीकेसीत येईपर्यंत. मग या सगळ्यावर उपाय काय तर लोकांनी आपली गाडी घरातनं आणू नये, त्यांनी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा. ह्याच्याकरता MMRD यांनी एक स्तुत्य उपक्रम केला. मी त्याला अपशकून करू इच्छित नाहीये, त्याचं कौतुक करतो की चला काहीतरी संवेदनशीलता दाखवली, काहीतरी ऍक्टिव्हिटी करतायत. WRI बरोबर त्यांनी एकत्र येऊन फ्रायडे नो कार डे याचं आयोजन केलं. कंपन्यांना विनंती केली कारण आपण कोणावर बंदी तर घालू शकत नाही, कोणावर जबरदस्ती करू शकत नाही की तू गाडी आणू नको म्हणून. साधारणतः 10 ते 15%, फार तर 20% प्रतिसाद मिळाला. याचं कारण काय माहितीये का, कुर्ल्याला उतरल्यानंतर बीकेसी हे शॉर्ट डिस्टन्स मध्ये येतं, त्यामुळे अर्धा तास थांबलं तरी रिक्षा येत नाही. ऍपवर टॅक्सी बुक केली तर टॅक्सीवाला बीकेसी आहे कळल्यानंतर टॅक्सी कॅन्सल करतो. अर्धा तास तुमचा वेटिंग मध्ये जातो. प्लस तिथे जो बकालपणा आहे कुर्ल्याच्या बाहेर आल्यावर, तो भीषण आहे, तुम्हाला सांगतो.
कुणीही तिकडे जाऊ शकत नाही. तीच गोष्ट बांद्र्याची. शॉर्ट डिस्टन्स असल्यामुळे रिक्षा टॅक्सीवाले येत नाहीत, ऍपवाले कॅन्सल करतात. मग तुम्ही ऑफिसला जाणार कसे? त्याचबरोबर तिकडे मेट्रो लाईन आहे. ती मेट्रो लाईन चर्चगेटहून येते आणि पुढे सीप्स पर्यंत जाते. त्याचं एक स्टेशन हे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे, ॲक्वा लाईन 3. त्या ॲक्वा लाईनचं स्टेशन हे अशा ठिकाणी बांधलेलं आहे, तुम्हाला सांगतो की तिथून जवळ फक्त सरकारी कार्यालय आहेत, फॅमिली कोर्ट आहे. म्हणजे पुन्हा स्वतःचीच स्वार्थ बघितलेला आहे इकडे. जो बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे तो तिथून अर्धा ते पाऊण किलोमीटर दूर आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे जर तुम्हाला डायमंड बोर्ज पर्यंत जायचं असेल तर दोन अडीच किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. फुटपाथ धड नाहीत. प्रचंड मोठ्या प्रमाणात फुटपाथ असावे लागतात, ते चालणेबल असावे लागतात, ते नाहीत. मुंबईचं हवामान हे अतिशय दमट आणि वर्षातले 9 महिने प्रचंड उकाड्याचे आणि घामाचे असतात. कामावर जाताना कोणाला आपल्या शरीर घामानी चिंब झालंय असं ऑफिसात प्रवेश करावासा वाटत नाही. एसी प्रवासाची सोय नाही. आणि जिथे तुमची बीकेसीचं तिथे बाहेर आल्यानंतर काही मोठा रिक्षा स्टँड आहे, तिकडे 25-30 रिक्षा उभ्या आहेत किंवा शेअर टॅक्सी आहेत किंवा तिकडे बस काही आहेत. अशी कुठली पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी नाही. आणि ते अशा बाजूला आहे की तुम्हाला यू टर्न घेऊन बीकेसीत जावं लागतं. मग असं असताना मला तुम्ही सांगा, नो कार डे म्हणणं सोपं आहे, तुम्ही लास्ट माईल कनेक्टिव्हिटी लोकांना दिलीत का? 6 लाख लोक जिथे दिवसाला प्रवास करतात आणि बीएसटी बसेसमधून आणि प्रायव्हेट सिटी फ्लो सारख्या बसेसमधून हार्डली 25-30 हजार लोक प्रवास करत असतील. बाकीचे सगळे हे रिक्षा, टॅक्सी आणि स्वतःच्या गाडीनं येत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या अपील्सना कितीही त्यांचा हेतू चांगला असला तरी 15 ते 20% जास्त प्रतिसाद मिळू शकत नाही. याचं कारण रॉंग प्लॅनिंग. मुंबईच्या हवामानाचा विचार केलेला नाही, फुटपाथचा विचार केलेला नाही, पार्किंगचा विचार केलेला नाही. आम्हाला पटकन मेट्रोमधून उतरल्यानंतर कनेक्टिव्हिटीचा विचार केला गेलेला नाही. अर्बन प्लॅनिंग इज नॉट अबाउट ट्रान्सपोर्ट. अर्बन प्लॅनिंग इज ऑल अबाउट इव्हॅक्युएशन. तुम्ही किती गतीनं लोकांना एखाद्या ठिकाणून बाहेर काढू शकताय आणि त्याचे तुम्ही मार्ग काय विकसित केलेत हे आहेत. आणि हे फक्त इथे घडतंय असं नाही. याची चर्चा आपण का करतोय? प्रतिभाजी, याची चर्चा करतोय कारण मुंबईमध्ये तेच आहे, नागपुरात तेच आहे, पुण्यात तेच आहे, सर्वत्र तेच आहे. सगळीकडे होय. उपनगरामध्ये जिथे मुळात रस्ते अरुंद आहेत, त्या अरुंद रस्त्यावर तुम्ही पुन्हा पिलर बांधलेत आणि त्या पिलरवर वरती तुमची मेट्रो जाणार. एखाद्या स्टेशनवर एखाद्या 70चा गृहस्थ उतरला तर त्याला रिक्षा मिळणार नाही. रिक्षासाठी तो उभारणार. तिथून त्याचं घर जर 1-1.5 किलोमीटरच्या अंतरात असेल तर रिक्षावाला मुद्दरपणे त्याला नाही म्हणणार. आणि ऍप बुक करायचं म्हटलं तर ऍपवाले कॅन्सल करणार. मग तुम्ही सांगा, तो माणूस त्याच्या कामावरून मेट्रोने आल्यानंतर घरी पोहोचणार कसा? 12 तास काम करून तो आलेला माणूस मग असं म्हणणार मी माझ्या ऑफिस पासूनच टॅक्सी करतो आणि येतो. मग रस्त्यावरच्या टॅक्सी वाढणार आणि त्या वाढल्या की पेट्रोलचा खर्च होणार आणि आम्ही त्याच टॅक्सीमध्ये बसून पंतप्रधानांचं आवाहन वाचणार पेपरमध्ये की पेट्रोल आणि डिझेलचा खर्च कमी करा. कितीही इच्छा असली तरी त्याची अंमलबजावणीत आम्ही सहभाग घेऊ शकत नाही. याचं कारण अशा प्रकारची रचना आणि अशा प्रकारच्या अर्बन प्लॅनिंगची असंवेदनशीलता आपण दाखवलेली आहे. हे सगळ्याच ठिकाणी आहे, तुम्हाला सांगतो. हे मी फक्त इथे बघतोय असं नाही. संपूर्ण उपनगरामध्ये पिलरवरची रचना करून तुम्ही मेट्रो बांधलीत का? जमिनी खालून केली नाही. त्याचा खर्च जास्त होतो. एक लक्षात ठेवा, मेट्रोचा कॅश फ्लो हा कधीही कॉस्ट ऑफ कॅपिटलला मॅच करू शकणार नाही, कधीही करू शकणार नाही. पण त्याच्यातून लोकांचा वाचणारे पैसे, लोकांचा वाचणारा वेळ, त्यातून त्यांना मिळणाऱ्या सुविधा याचा विचार करायचा असतो. आणि त्याच्याकरता आपण इतर अनेक टॅक्सेस कलेक्ट करत असतो. दे ऍक्च्युअली सबसिडाइज दिस काइंड ऑफ प्रोजेक्ट्स. पण तसा फायनान्सिंगचा विचारच केला जात नाही. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या प्रोजेक्टकडे
केवळ कॅश इनफ्लो आणि आउटफ्लो एवढ्या गोष्टीचा आम्ही विचार केला तर काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे BKCI. बिझनेस डिस्ट्रिक्ट तर पाहिजे, पण त्याला येणारे रस्ते 3 ते 4 रस्ते बांद्रा स्टेशन पासून पाहिजे होते, कुर्ल्यापासून पाहिजे होते. आज संपूर्ण अनधिकृत बांधकामं दोन्ही बाजूला आहेत. रिक्षा यायला जागा नाही, टॅक्सी यायला जागा नाही, आणि तिथे जीव मुठीत धरून रोज 1,00,000-1,50,000 लोक प्रत्येक स्टेशनवर प्रवास करतायत. आणि तुम्ही लोकांना सांगताय की तुम्ही गाडी आणू नका, कार आणू नका स्वतःची. हे कसं प्रत्यक्षात येणार मला सांगा. लंडनला मी अगदी काम बरोबर. केलंय. होय. लंडनच्या उपनगरामधून बिझनेस डिस्ट्रिक्ट मध्ये जाताना अनेक कंपनीचे CEO आणि MD मी मेट्रोनी प्रवास करताना बघितले. याची 2 कारणं. एक तर मेट्रोची रिलायबल उपलब्धता. दुसरी गोष्ट, मेट्रोची स्टेशनं अशा ठिकाणी आहेत की तिथून अर्ध्या 1 किलोमीटरमध्ये तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये तातडीनं पोहोचता येतं. तिथली हवा आपल्यासारखी तीव्र उष्ण आणि उकाड्याची नाही आहे. आत्ता सुद्धा मी तुमच्याशी बोलत असताना लंडन मधलं टेम्परेचर 21 आणि 22 डिग्री आहे. त्याच्यात तुम्हाला अर्धा 1 किलोमीटर चालायला काही वाटणार नाही. पण आज मुंबईमध्ये आत्ता 34 आणि 35 डिग्री टेम्परेचरमध्ये तुम्ही संध्याकाळच्या वेळेला 12 तास काम केल्यानंतर माणसांना 1.5 आणि 2 किलोमीटर चालायला सांगता आणि त्यांना टॅक्सी मिळत नाही, रिक्षा मिळत नाही. मग फ्रायडे नो कार डेचा फज्जा उडणार, नाही तर काय होणार. तरी देखील अगदी बरोबर. MMRDAचं मी अभिनंदन करतो की त्यांनी चांगली गोष्ट केलेली आहे. निदान विचार सुरू केला. पण सर, एखादी घोषणा करणं, एखादा विचार करणं याच्या आधी हे म्हणजे ज्याला फिजिबिलिटी म्हणतात, ती पाहणं फार महत्वाची. जो विषय तुम्ही मुंबई संदर्भामध्ये मांडताय, पुण्यामधली कुठलीही IT हब घ्या, हिंजवडी असो, ताथवडे असो, किंवा खराडीचा भाग असो, कुठेही ज्याला मेट्रो काही ठिकाणापर्यंत पोहोचली, हिंजवडीची मेट्रो सतत तिची जी लॉन्च होण्याची तारीख आहे ती पुढे 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 ढकलली जाते. होणार कधी माहित नाही. झालीच म्हणजे सगळं तयार, पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर झालं आणि ती धावायला लागली, तरी सुद्धा त्या मेट्रो स्टेशनला उतरल्यापासून कंपनीपर्यंत जाण्याचा जो हे आहे, तिथे तुम्हाला पुण्यातले रिक्षावाल्यांची मुजोरी ही तर अशी आहे की कधी कधी ते रस्त्यावर रिक्षा ही ग्राहकांना नाही म्हणण्यासाठीच आणतात की काय, असा तिथे संशय यावा, असा प्रश्न पडावा, मला अशी परिस्थिती आहे. मला हो एक सर. एक एक इकडे मुद्दा एक मुद्दा इथे मांडायचा आहे, आणि तो म्हणजे हं. आपण चौथी अर्थव्यवस्था आहोत जगातली. आपण यापुढे स्वतःला एक भिकारी देश म्हणून स्केअर रिसोर्सेस, इथे रिसोर्सेसचं शॉर्टेज आहे या मानसिकतेतनं बाहेर आलं पाहिजे. आमच्याकडे आता अर्बन ट्रान्सपोर्ट हा नॉन AC एन्व्हायरमेंट मध्ये असताच कामा नये. तो AC एन्व्हायरमेंट मध्येच असला पाहिजे, तरच लोक त्याचा वापर करणार आहेत. मुंबईची सबर्बन रेल्वे असेल, वेस्टर्न रेल्वे असेल, पुण्यातली रेल्वे असेल, ही सगळी आता एअर कंडिशनच असली पाहिजे. छोट्या छोट्या देशांमध्ये की ज्यांची अर्थव्यवस्था आपल्या पासंगाला सुद्धा पुरणार नाही, तिकडे मेट्रो, तिकडे नॉट मेट्रो, रेल्वे, सबर्बन रेल्वे जर एअर कंडिशन असते तर मग इतक्या हॉट अँड ह्युमिड, गरम आणि दमट अशा हवामान असलेल्या ठिकाणी एसीला आम्ही लक्झरी का समजतो? एसीला लक्झरी नाही, इसेन्शियल समजलं गेलं पाहिजे. ही आत्ताची वस्तुस्थिती आहे. आणि दुसरी गोष्ट, पब्लिक ट्रान्सपोर्टला इम्पॉर्टन्सच नाही आमच्या पॉलिसीमध्ये. आमच्याकडे कारसाठी रस्ते बांधवायला सगळे तयार आहेत. याचं कारण, त्या कार विकल्यानंतर त्याच्या इन्शुरन्समधून, त्याच्या विक्रीतून टॅक्स मिळतो, आणि मग त्या गाडीमध्ये तुम्ही पेट्रोल किंवा डिझेल टाकता. त्या पेट्रोल आणि डिझेलमधून तुम्ही आणखीन टॅक्स घेणार. मग असा घर बसल्या एकदा रस्ता बांधला की त्याच्यावरनं गाड्या फिरत राहणार. त्या गाड्यांच्या विक्रीतून, इन्शुरन्स मधून, पेट्रोल डिझेल मधनं एक लेझी टॅक्स आम्हाला मिळतो. जसं जसं उसाला आम्ही आळशाचं पीक म्हणतो की एकदा लावलं आणि 2 दिवसात एकदा पाणी सोडलं की शेतकऱ्याचं काम संपतं. बाकीच्या ठिकाणी जी मेहनत लागते तशी मेहनत प्रत्येक वेळी उसाला करायला लागेलच असं नाही. तिथेही मेहनत लागते उसाला, पण इतर पिकांना एवढी लागत नाही. तसंच हे लेझी टॅक्सची सवय सरकारला लागते. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं संवेदनशीलता दाखवून, अर्बन प्लॅनिंग दाखवून, त्याचा 100 वर्षाचा विचार करून शेवटच्या लास्ट माइल कनेक्टिव्हिटी पर्यंत आम्हाला
आणि शेवटचा अर्धा मैल मात्र तसाच राहतो. त्या अर्ध्या मैलाकरता कोणाला टॅक्सी मिळत नाही, रिक्षा मिळत नाही आणि बॅगा त्या रस्त्यावरनं खेचून जाणं एखाद्या 60-65 वर्षाच्या वृद्ध माणसाला शक्य होत नाही. आणि विमानतळावर तो काय हात हलवत जाणार नाहीये, त्याच्या हातात बॅगाच असणार आहेत. मग तिकडे सरकते पट्टे का उभे राहत नाहीत? ते ही मेट्रो उभं राहायच्या आधीच उभे राहायला पाहिजे होते. सरकते पट्टे निर्माण करणं याला काही चंद्रावरची टेक्नॉलॉजी लागते का? दिस इज कॉल्ड अर्बन प्लॅनिंग अँड दिस इज ए कम्प्लीट फेल्युअर. आणि या निमित्ताने बीकेसीतल्या फ्रायडे नो कार डेच्या निमित्ताने हा अर्बन मिसगव्हर्नन्सचा मुद्दा ऐरणीवर येणं जास्त गरजेचं आहे. याचं कारण या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या 10-15 मोठ्या शहरांमध्ये आता मेट्रोची मागणी होतीये आणि त्या प्रत्येक ठिकाणी जर आम्ही अशा चुका करणार असू तर मग त्या मेट्रोचा उपयोग काय हा प्रश्न येणार आहे. शेवटी लास्ट माइल कनेक्टिव्हिटीला जर मेट्रो उपयोगी येत नसेल तर मग काय उपयोग आहे? मेट्रो स्टेशनच्या बाहेर रिक्षाचं पार्किंग पाहिजे, स्वतःच्या गाड्यांचं पार्किंग करता आलं पाहिजे, अशा प्रकारची रचना आणि मेट्रो भूमिगत पाहिजे. अगदी बरोबर आहे सर. पुण्याचाच आपण जर उदाहरण घेतलं तर पुण्याच्या विमानतळापासून जर तुम्हाला कॅब बुक करायची असेल तर आधी बाहेर आल्यानंतर त्या एरोमॉलला जायला लागतं. शटल बस मधून एरोमॉलला गेल्यानंतर अतिशय विपरीत परिस्थिती तिथे अशी आहे की तिथे 20 ते 25 मिनिटं तुमची कॅब बुक करण्यामध्ये जातात आणि त्यानंतर कर्कश हॉर्नच्या आवाजामधून ती कॅब येत राहणार आणि म्हणजे किमान 40 ते 45 मिनिटं विमान उतरल्यानंतर तुम्हाला एरोमॉलमध्ये कॅबमध्ये पाय ठेवायला जातात. अशी भीषण परिस्थिती इथे आहे. आणि आपण आधी जो विषय घेतलाय तो पुन्हा आहेच की थुंकलेले सगळे त्या भागातले हे त्याबद्दल तर बोलायचीच हे नाही. हीच परिस्थिती सगळ्या ठिकाणी आहे. रेल्वे स्टेशनवर गेलात तर तिथले एस्कलेटर्स चालू नसतात. अनेक प्लॅटफॉर्मला कनेक्टिव्हिटीला लिफ्ट नाहीत, कुठे आहेत कुठे नाहीत. एकंदर नागरिकांसाठीच्या ज्या मूलभूत सुविधा उत्तम प्रकारच्या असायला हव्यात, सहजगत्या त्यांना प्रवास कामासाठी किंवा इतरत्र कुठे जाण्यासाठी करता यावा, अशी कुठलीही व्यवस्था विचारपूर्वक केलेली नाही. ही वस्तुस्थिती तुम्हाला प्रत्येकच एक शहरात. तुम्हाला थोडं थांबून आपल्याकडे काय गंमत आहे बघा. मोनो रेलचं एक स्टेशन होय. वडाळ्याला मला वाटतं राम मंदिराच्या मागे आहे आणि असं आणि एक आमच्या रचना चिंचवडच्या होती की ऑफिस. आणि आणि ते जे स्टेशन आहे ते स्टेशन हे त्याच्या जवळचं एखादं मेट्रो स्टेशन पाहिजे म्हणून त्यांनी त्याच्यावर असं लिहिलेलं आहे की मेट्रो स्टेशन शिवाजी पार्क इज ॲट ए वॉकिंग डिस्टन्स. एकदा मी सहज जाऊन बघितलं किती वॉकिंग डिस्टन्स आहे. 4 किलोमीटर आहे. 4 किलोमीटर मुंबईच्या हॉट अँड ह्युमिड की जिथे चालायला फुटपाथ नाही आहेत. म्हणजे तिथून तुम्ही खोदारात सर्कलला येता, खोदारात सर्कलवरून टिळक ब्रिज पार करता आणि तिथून प्लाझाला ओलांडून पुढे शिवाजी मंदिरला जाऊन त्याच्यानंतर तुम्ही शिवाजी पार्कला पोहोचता आणि शिवाजी पार्कला रोड क्रॉस करून तो बिझी ट्रॅफिकचा तिथे कुठलेही तुम्हाला भुयारी मार्ग नाही येत जायला टू क्रॉस द रोड आणि मग तुम्ही त्या मेट्रो स्टेशनला पोहोचता. 4 किलोमीटरचा प्रवास करता आणि 4 किलोमीटरला तुम्ही वॉकिंग डिस्टन्स म्हणताय. माय गॉड, काय धमाल आहे. आणि आणखी तुम्हाला उदाहरण देतो मी. आपल्याकडे कफ परेडला मेट्रो आहे आणि मुंबईला नरिमन पॉइंटला मेट्रो आहे. आता कफ परेड नरिमन पॉइंट अशी जी मेट्रो येते ती बरीचशी मेट्रो ही सीएसटी आणि बीटी स्टेशनला रिकामी होऊन जाते. म्हणजे पूर्णपणे रिकामी होते असा मला दावा करायचा नाहीये, पण बहुतांशी लोक तिकडे उतरतात आणि तिकडून पुन्हा सेंट्रल रेल्वेनी प्रवासाला सुरुवात करतात किंवा वेस्टर्न रेल्वेनी प्रवासाला सुरुवात करतात. म्हणजे याचा अर्थ आमच्या प्लॅनिंग मध्ये कुठेतरी अशी रचना असायला हवी होती की ही सर्व लोक तिकडेच बसून राहतील आणि त्यांना घाटकोपरला जायचंय, अंधेरीला जायचंय, तिथे जाणारी रचना आम्ही उभी करू. परंतु तसं होताना का बरं दिसत नाहीये याचा अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे की आमची स्टेशन फुटफॉल आणि स्टेशन यांचा विचार करताना कुठे काही गल्लत झाली आहे का. एकंदरच टाउन प्लॅनिंग करताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी करताना कुठेही साकल्याने असा विचार होत नाही की इंटिग्रेटेड सिस्टीम कशी असेल जी सर करेक्ट. सांगतायत. तर लास्ट माइल कनेक्टिव्हिटी ज्याला म्हणता येईल ती करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत. कारण नितीनजी गडकरी जेव्हा जेव्हा इथे आले तेव्हा त्यांनी हे सांगितलं
म्हणजे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी बद्दल ते पण तेवढ्याच पॅशनेटली बोलतात. जेव्हा मेट्रो उभ्या राहिला तेव्हा त्यांचं हे होतं की ज्या ज्या कंपन्यांमध्ये जाणारे लोक आहेत, हिंजवडीची जर मेट्रो सुरू झालीच, तर कंपन्यांमध्ये जाणारे लोक किंवा तिथल्या सोसायटीजमध्ये जाणारे लोक यांच्यासाठी मेट्रो स्टेशनला उतरल्या उतरल्या काहीतरी कमी पैशातलं वाहन उपलब्ध असलं पाहिजे, की जे त्यांना नकार देणार नाही. पुन्हा रिक्षा आणि कॅब अशी व्यवस्था नको. अगदी काय बरोबर. नेमकं केलं पाहिजे? अगदी काय बरोबर. स्टँडर्ड? तुम्हाला तुम्हाला मी सांगतो या सगळ्याला फार प्रचंड पैसे लागतात किंवा याला 15-20 वर्ष, हे 15-20 वर्ष आपल्याकडे लागतायत फक्त. तुम्हाला सांगतो, कासारवडवली ते ठाणे ही मेट्रो 10 किलोमीटरची उभं करायला आम्हाला 7 वर्ष लागतायत, अजूनही चालू झालेलं नाहीये. आणि ठाण्याहून पुढे ती विक्रोळीला जाणार कधी, तिथून पुढे ती डेपोला कनेक्ट होणार कधी, आणि तिथून मुंबईला आम्ही पोहोचणार कधी? अख्खी पिढी खतम होणार. ठाणे आणि मुलुंडमध्ये एक रेल्वे स्टेशन सेंट्रल रेल्वेवर सँक्शन झालेलं आहे, ठाणे मनोरुग्णालयाचं. ती जागा अक्वायर करणार कधी? तिथे स्टेशन उभं राहणार कधी? इज इट अ रॉकेट सायन्स? आणि या सगळ्याला जर खूप वेळ आणि पैसा लागतोय, अशा लोकांसाठी मी एक उदाहरण सांगतो, ह्याच्यावर ज्यांचा विश्वास आहे ना. साल 1939 अमेरिकेची अवस्था ही बर्बाद देशासारखी होती. अमेरिकेकडे जेमतेम कागदावरची ती सुद्धा 800 विमानं होती, ती सुद्धा धड चालत नव्हती. आणि त्याच वेळेला जर्मनीकडे, हिटलरच्या जर्मनीकडे तब्बल 80,000 बॉम्बिंग विमानं होती. आणि दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं. त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये फ्रान्सचा पाडाव झाला आणि त्यावेळेला इंग्लंड खळबळून जागा झालं आणि त्यांनी अमेरिकेला जागा केलं आणि लष्करी मदतीची मागणी केली. त्यावेळेला लक्षात आलं की आपल्याकडे कुठली तयारी नाहीये. फ्रँकलिन रूझवेल्ट वॉज द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. लक्षात ठेवा, 800 ते 80,000 हा फरक आहे. आणि ती सुद्धा 800 कागदावरची, त्यातली प्रत्यक्षात चालत किती होती विचारूच नका. आजचा इथिओपिया आणि सोमालिया म्हणजे अमेरिका होती त्या काळातली. 4 वर्ष, फक्त 4 वर्ष, प्रायव्हेट एंटरप्राइज, प्रायव्हेट कॅपिटलिस्ट, फोर्ड कंपनी, जनरल मोटर्स हे सगळे एकत्र आले आणि त्यांनी सगळं बाकीचं बंद केलं. अँड दे ओनली फोकस्ड ऑन क्रिएटिंग एअरक्राफ्ट्स. दिस इज कॉल्ड रिसोर्स मोबिलायझेशन अँड कॉन्सन्ट्रेशन. ह्या सगळ्याचा रोमांचक इतिहास वाचायचा असेल ना, तर आर्सेनल ऑफ डेमोक्रेसी नावाचं पुस्तक आहे, जरूर वाचा प्रेक्षकांनी. अवघ्या 4 वर्षात त्यांनी एवढी विमानं उभी केली. एवढंच काय, तर युद्धाच्या अखेरीला दोस्त राष्ट्रांना त्यांनी जेव्हा युद्धसामुग्री कमी पडली, त्यावेळेला युद्धसामुग्री अमेरिकेने पुरवलेली आहे. आणि हे 4 वर्षात फक्त उभं केलं कोणी? फ्रँकलिन रूझवेल्ट आणि एडसन फोर्ड. आणि अमेरिका सक्षम बनली. जर त्यांना 4 वर्ष लागतात, तर मग फ्रँकलिनच्या रूझवेल्टच्या दुप्पट रिझॉल्व्ह असलेला पंतप्रधान आम्हाला लाभून आम्ही 4 वर्षात हे का बरं करू शकत नाही आहोत? हा माझा सवाल आहे. कधीही लक्षात ठेवा, कधीही कॅश फ्लो तुमच्या कॉस्ट ऑफ कॅपिटलशी मॅच होऊ शकणार नाही. वन वर्ल्ड नावाचं एक मोठं मलेशियातलं 6,000 पेक्षा मोठं रूम असलेलं जे हॉटेल आहे, त्याची रिकव्हरी, त्याचा गेस्टेशन पिरियड जर विचार केला तर कोणी इन्व्हेस्टमेंटच करू शकणार नाही. पण ते आहे म्हणून तिकडे टुरिस्ट आहे, लक्षात ठेवा. आज मलेशिया अट्रॅक्ट्स मोर टुरिस्ट दॅन इंडिया. तुम्ही मेट्रोचा विचार करताना त्याच्या खर्चाचा इमिजिएट परताव्याचा विचार न करता त्यातून इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी काय जनरेट होणार आहे याचा विचार करायला पाहिजे. आज बीकेसीच्या तोंडावर फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना उपयुक्त असं स्टेशन आम्ही बांधून ठेवलं. का? ते बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये आत नेता नाही आला आम्हाला, की ज्याच्यामुळे तिथल्या लोकांच्या जीवनावर काही एक चांगला परिणाम झाला असता. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की दुसऱ्या महायुद्धात विजय मिळाला हे फ्रँकलिन रूझवेल्टचा हा रिझॉल्व्ह आणि त्याला प्रायव्हेट कॅपिटलिस्टची आणि अमेरिकन जनतेची मिळालेली साथ अत्यंत महत्वाची होती. एक राष्ट्र म्हणून ते उभं राहिलं, एका समस्येवर फक्त फोकस केलं, बाकी सगळं बंद केलं आणि फक्त याच्यावर बाकी सगळ्या गोष्टी स्लो बर्नरवर चालू ठेवल्या आणि फक्त याच्यावर फोकस केलं. आणि एवढी विमानं निर्माण केली की त्या विमानाने जेव्हा जपानवर हल्ला केला, त्या जर्मनीवर हल्ला केला, त्यावेळी हिटलरला काय करावं कळेना आणि ही लॉस द वॉर अँड देन डोक्यात गोळी मारून ही सुसाईड केली. तिथे दुसऱ्या महायुद्धाचा निकाल लागला.
मग जर तिकडे युद्ध पातळीवर अशी एक गोष्ट फोकस करून केली जाते, मग अर्बन गव्हर्नन्सला आम्ही पुढची 3-4 वर्ष असं महत्व का देऊ शकत नाही की युद्ध पातळी आहे, याच्याकडे एक वेगळा विचार करायला नको? मी जगामध्ये इतके देश फिरलो, फक्त भारतात बघतो रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर वडापावची दुकानं असतात, तिथे भज्या तळतात, तिथे समोसा पाव आणि उसळ पाव मिळतो. ते उसळ पाव बनवायची जागा आहे का मला सांगा? तो प्लॅटफॉर्म मुळात तो प्लॅटफॉर्म मुळात बांधला होता काही हजार कम्युटर्ससाठी. आज त्याच्यावर काही लाखो लोक प्रवासी करतायत. अर्बन प्लॅनिंग इज नॉट अबाउट ट्रान्सपोर्टेशन, इट इज अबाउट इव्हॅक्युएशन ऑफ पीपल. एखादा बॉम्ब पडल्यानंतर तुम्ही एखाद्या इमारतीतून ज्या वेगानं शास्त्रोक्त पद्धतीनं व्यवस्थापन करून लोकांना बाहेर काढाल, भूकंपाची सूचना आल्यानंतर बाहेर काढाल एखाद्या उंच इमारतीतून, तसंच तुम्हाला आज प्लॅटफॉर्मवरनं प्रवाशांना अलगद आणि क्विक बाहेर काढायची रचना केली पाहिजे. मगाशी तुम्ही जो उल्लेख केलात, एस्कलेटर्स आणि लिफ्ट तिकडे पाहिजेत, आणि तुम्ही तिकडे भज्या तळताय. आणि हे सगळ्या स्टेशनवर आहे, तुम्हाला सांगतो. नवीन झालेल्या काही स्टेशनवर मला दिसत नाही प्लॅटफॉर्मवर. तुम्हाला हे जे सगळं करायचंय ते सगळं तुम्ही बाहेर करा, मी त्याला मुळीच नकार देत नाहीये. पण प्लॅटफॉर्म ही जागा फास्ट इव्हॅक्युएशनची आणि फास्ट रिफिलिंगची आहे. तिथे तुम्ही अशा गोष्टी केल्यात, ही कुठल्या काळातली रचना होती डोक्यात? 1900 बाबा आदम के जमाने का था. आज तुम्ही हे अर्बन प्लॅनिंग करताय, त्याचं अजूनही चालू ठेवताय. नाउ द होल थिंकिंग ऑफ अर्बन गव्हर्नन्स नीड टू बी चेंज कम्प्लिटली. आणि त्याच्याशिवाय लास्ट माइल कनेक्टिव्हिटी यशस्वी झाल्याशिवाय कुठलाही अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट यशस्वी होणार नाही. असे फ्रायडे अनेक येतील, त्याला आम्ही शुभेच्छा देऊ, पण त्याला 15-20% जास्त प्रतिसाद मिळणार नाही. आणि नो फ्रायडे नो कार डेचा फज्जा असंच आम्हाला टायटिल द्यावं लागेल. हे देत असताना MMRDAच्या कुठल्याही प्रयत्नांना आम्ही अपशकून करत नाही आहोत, पण तुमच्या मर्यादा तुम्हाला दाखवून देतोय. अगदी बरोबर. तुमच्या मर्यादा दाखवून देण्याचा, काय केलं जाऊ शकतं आणि काय आपण करत नाही आहोत याबद्दलची चर्चा करण्याचा हा एक प्रयत्न होता. तुमची जी मतं आहेत ती आम्हाला अवश्य कळवा, कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी नसल्यामुळे, म्हणजे कुठलंही शहर भारतामधलं दाखवता येणार नाही की जिथे परिपूर्ण अशा स्वरूपाची अतिशय सुखावह अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. पुण्याचाच विचार केला तर 25 वर्ष मेट्रो खालून भूमिगत करायची का वरून करायची, ओव्हरहेड करायची, याच्यावर चर्चेत घालवली, राजकारणात घालवली. अखेर काम सुरू झालं, काही टप्पे सुरू झाले, काही होतील, पण ती लास्ट माइल कनेक्टिव्हिटी असल्याशिवाय यावर उपाय निघू शकणार नाही. तुमची मतं, तुमच्या समस्या आम्हाला अवश्य कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.